नमस्कार, मी प्रज्ञा. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे पालक चना कबाब. तुम्ही अनेकदा खाल्लेच असतील, पण हे कबाब खूपच मस्त आणि टेस्टी लागतात आणि खूप कुरकुरीत बनतात. चला बघूया यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे. यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी बॉईल करून घेतलेला काबुली चना, मूठभर पालक, 2 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं, 3 ते 4 लसूण पाकळ्या, मीडियम साईजचा अर्धा कांदा आणि सुक्या मसाल्यांमध्ये लागणार आहे लाल मिरची पावडर, धने पावडर, जिरा पावडर आणि चवीनुसार मीठ. हे अर्धा चमचा मी घेतलेला आहे. आणि बाइंडिंगसाठी लागणार आहे बेसन. आता मिक्सरमध्ये अर्धा कांदा, 2 मिरच्या, आलं आणि लसूण तसेच चना घालून याला मिक्सरमधून छान ग्राइंड करून घ्यायचं. पाणी वापरायचं नाही. पाणी न घालताच हे बारीक वाटून घ्यायचं. या पद्धतीने असं झालं पाहिजे. आता याच्यामध्ये आपण लाल मिरची पावडर, धने पावडर, जिरे पावडर आणि चवीनुसार मीठ तसेच बारीक चिरून घेतलेला पालक घालून घ्यायचा. आणि बाइंडिंगसाठी याच्यामध्ये 2 ते 3 चमचे बेसन पीठ घालायचं आणि छान याला मळून घ्यायचं. याचा छान गोळा तयार करायचा. माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा, आता हाताला छान तेल लावून घ्यायचं आणि याचे गोळे बनवून घ्यायचे आणि याला टिक्कीचा आकार द्यायचा. हे बघा, या पद्धतीने जास्त जाड नको आहे, मीडियम साईजमध्ये ठेवायचं. असे सगळे मी बनवून घेते. असे छान याचे टिक्की तयार झालेली आहे. आता याला 10 ते 15 मिनटं फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवायचं. 10 ते 15 मिनटानंतर याला आता आपण शॅलो फ्राय करून घेणार आहे. यासाठी पॅनमध्ये 3 ते 4 चमचे तेल घालून घेतलं. मीडियम टू हाय फ्लेमवरती याला फ्राय करून घ्यायचं. पॅनमध्ये जेवढे कबाब बसतील तेवढे घालून घ्यायचे आणि याला छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्यायचं. खूप मस्त आणि टेस्टी असे हे कबाब लागतात. तुम्ही करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा किती छान झालेले आहे. याला छान ब्राऊन कलरसुद्धा आलेला आहे. असे आपले पालक चना कबाब रेडी झालेले आहेत. हे पुदिन्याच्या चटणीबरोबर सर्व करायचे. छान कुरकुरीत असे हे कबाब तयार होतात. अशा प्रकारे आपले पालक चना कबाब तयार झालेले आहे. तुम्हीसुद्धा करून बघा. आणि माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.